नमस्कार. आज माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण तुळस हिंदू धर्मामध्ये धार्मिक आणि औषधाच्या दृष्टीने कशी उपयुक्त आहे ते आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र आणि औषधी वनस्पतींची राणी मानली जाते. तुळस ही मांगल्याचे, पावित्र्याचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ही वनस्पती धार्मिक दृष्टीने महत्त्वाची आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही ही तुळस अतिशय अतुलनीय मानली जाते. तुळशीचे धार्मिक महत्त्व काय? तर विष्णूच्या पूजेमध्ये तुळस ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुळशीपत्र या देवताच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. श्रीहरी विष्णूला नैवेद्य अर्पण करताना सुद्धा या तुळशीपत्राशिवाय हा नैवेद्य स्वीकारला जात नाही असं मानतात. म्हणजे अशी धार्मिक समजूत आहे. हे खरंच आहे, कारण बघा ना, आपण सत्यनारायणाच्या पूजेत नैवेद्यावर तीर्थात या पानांचा वापर करतो. त्याशिवाय आपण सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली असं म्हणत नाही. श्रीकृष्णाची तर ती प्रियच आहे, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. श्री विठ्ठलाला तर तुळस वाहिल्याशिवाय त्याची पूजाच पूर्ण होत नाही. अशी आहे ही धार्मिक दृष्टीने महत्त्वाची तुळस. तुळशीच्या मण्यांची माळ गळ्यात घालून वारकरी पंथातले वारकरी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये रमतात, नाचतात, तल्लीन होतात. तुळशी विवाहात कार्तिक एकादशीला तुळस आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. शालिग्राम हे विष्णूचंच प्रतीक मानतात, विष्णूचंच रूप मानतात. तुळशी विवाह हा हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. श्री गणेश पूजेत या तुळशीला सुद्धा भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशीला महत्त्व आहे. या दिवशी तुळस पत्र किंवा तुळस गणपतीला दुर्वांबरोबर किंवा इतर पत्र्यांबरोबर वाहिली जाते. बाकी इतर वर्षभर गणेश पूजेमध्ये तुळस वर्ज्य असते. श्रीकृष्णाला तर ही तुळस अतिशय प्रिय आहे. श्रीकृष्णाच्या पूजेत, श्रीहरीच्या पूजेत तुळस वापरल्याशिवाय किंवा तुळस वाहिल्याशिवाय आपल्याला त्या पूजेची सांगता करता येत नाही असं हिंदू धर्मामध्ये मानतात. घरामध्ये आपल्या अंगणामध्ये आपण तुळस लावतो. घरातील सुहासिनी नियमित या तुळशीची पूजा करतात. त्यामुळं काय होतं, घरातलं वातावरण शुद्ध होतं. दारात तुळस असल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते, नाहीशी होते. तुळस स्वतः सुकून आपल्या घरावर येणारं जे संकट आहे ते स्वतः सुकून आपल्यावर घेते. म्हणजे जर आपल्या घरातील तुळस सुकली तर असं मानतात की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार होतं, पण ह्या तुळशी आईने आपल्यावर ते घेतलं आणि आपल्या घरातील लोकांना सुरक्षित ठेवलं. म्हणजे अशी ही तुळस संकटनाशकसुद्धा आहे. धार्मिक महत्त्वासोबत तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. सर्दी, खोकला, ताप, मधुमेह आणि काही पचनाच्या समस्यांवर
तुळशीचे जर आपण सेवन केले तर ते गुणकारी ठरते. तांब्याच्या भांड्यामध्ये तुळशीचं पान टाकून हे पाणी आपण ठेवलं आणि रात्री ते टाकून ठेवायचं आणि सकाळी आपण ते प्यायचं. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराच्या आतील काही आरोग्याच्या दृष्टीने समस्या असतील तर त्या दूर होतात. घराच्या आजूबाजूचे वातावरण, ही तुळशीची रोपे जर आपल्या घराच्या आजूबाजूला आपण लावली असतील तर ते वातावरण शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा आजूबाजूची नष्ट होते. अशी ही तुळस जर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावून जोपासना केली तर औषधांबरोबर आपल्याला हवासुद्धा शुद्ध मिळण्यास उपयुक्त अशी ही तुळस आहे. नक्कीच आपण असे ही गुणकारी झाडे, कढीपत्ता किंवा तुळस, ॲलोवेरा यांसारख्या वनस्पती छोट्या छोट्या आपल्याला कुंडीमध्ये किंवा घराच्या परसामध्ये, अंगणामध्ये आपण लावून त्यांचे जतन करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्यांचा औषध म्हणून किंवा धार्मिक दृष्टीने म्हणून सुद्धा उपयोग करून घेऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा, लाईक करा आणि परत असाच व्हिडिओ आपणापुढे मी आणणार आहे. तेव्हा आपण भेटूच. धन्यवाद.